एक वातावरण तयार झालेलं आहे आणि हे घडवून आणण्याचं काम RSSने केलंय, मोहन भागवतने केलंय. सुरुवातीपासून RSSचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाल्यापासून त्यांचा एकच अजेंडा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केली, या SC ST OBC घटकांना जी ओळख दिली, ती ओळख पुसून टाकायची आणि हा जो काही आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने हा दलित समाज जगायला लागलाय, तो आरक्षणामुळे जगतोय. RSSचा जन्म हा आरक्षण घालवण्यासाठी झालेला आहे आणि म्हणून आरक्षण कोणत्याही परिस्थितीत उद्ध्वस्त करायचं असेल तर यांच्या जातीमध्ये भांडण लावा, आरक्षणाचे तुकडे करा. कोणीतरी बदल समितीचा अहवाल आलाय, अहवाल काय ते सांगत नाहीत, कारण यांना कुणाला काही द्यायचं नाही. यांना काय द्यायचंय? यांना समाजामध्ये वाद लावायचा आहे. यांना काय करायचंय? आरक्षण घालवायचंय. यांना काय करायचंय? महाराष्ट्रात दंगल घडवायची. आमचा जन्म दंगलीसाठी झाला नाही हे सांगण्याची वेळ आज आपल्याला आलेली आहे. बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे SC ST OBCचं आरक्षण, याला जर धक्का लावण्याचं काम, मी महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा घेऊन निघालोय. देवेंद्र फडणवीस, या जर SC ST OBCच्या आरक्षणाला जर धक्का लावायचं काम फडणवीस तू जर केलं तर सिद्धनाथ महाराजची औलाद बाबासाहेबांचे लेकर काय आहेत हे दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. माझा या उन्हातान्हात तरुणांना आव्हान आहे की आपला शत्रू कोण? RSS. जोरात सांगा, आपला शत्रू कोण? आपला शत्रू कोण? आपला शत्रू कोण? RSS हीच आपला शत्रू आहे. मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस हे आरक्षण घालण्यासाठी प्रयत्न करतायत. म्हणून आम्ही जाती जातीत भांडण करणार नाही. मातंग असेल, चर्मकार असेल, होलार असेल, थोर असेल, आम्ही सगळे बाबासाहेबांचे लेकर. आम्ही सगळे आम्ही सगळे आम्ही सगळे आम्ही सगळे आम्ही सगळे बाबासाहेब अण्णा भाऊंचे लेकर आहोत. आमच्यात वाद लावू नका. जातीने आरक्षण हिसकावून घेतलं नाही, सरकारने आरक्षण हिसकावून घेतलं, लक्षात ठेवा. जर सरकारने आता आरक्षण घातलं, तुकड्यात जर विभागलो तर बाबांनो आता आपला वादी कुणी राहणार नाही. नेते प्रत्येक वेळी तुमच्यात भांडण लावतात, तुमचे बलिदान घेतात. सांगा ना, भीमा कोरेगाव मध्ये 50,000 तरुणांचं आयुष्य बर्बाद झालं. आजही 307चे गुन्हे आहेत. पण मी ठरवलंय, होय आंबेडकरी नेता आहे, सगळ्या घटकांसाठी लढतोय, पण उभ्या आयुष्यात समाजाचं रक्त माझ्यामुळे सांडल असा प्रयत्न मी कधीही केला नाही. नको मला ती नेतेगिरी, नको मला ती आमदारकी, नको मला खासदारकी, नको मला मंत्रीपद. जर लोकांचे आणि समाजाचे रक्त सांडून आणि दंगली घडून जर नेता व्हायचा असेल तर मला नको ते नेतेपद. कधी कोणत्या या 50,000मध्ये एखाद्या नेत्याचा पोरावर केस आहे का? सांगा. नाही. केसेस आपल्यावर, मरायचं आपण, पण हरायचं नाही. अरे आमचा शत्रू क्लिअर कट आहे RSS, आणि त्यालाच इशारा द्यायचा, जातीत भांडायचं नाही. जर उद्या आरक्षणाला धक्का पोहोचला तर रेशीम बाग सुद्धा उद्ध्वस्त करण्याची ताकद आपल्याला ठेवायची. आणि या खऱ्या शत्रूला जर टार्गेट केलं तर संविधान जाणार नाही, लोकशाही जाणार नाही, आरक्षण जाणार नाही. आज काय अवस्था आहे? पेट्रोल आहे का? जोरात सांगा. डिझेल आहे का? गॅस आहे का? रोजगार आहे का? हाताला काम आहे का? अरे मरायला लागलेत रे माणसं. 70% बहुजन यांना मारून टाकायचा. किती? 70%. आणि यांना माहित होतं, या नरेंद्र मोदीला, या देवेंद्र फडणवीसला माहित आहे, जर हा देश कुणी वाचू शकतो तर ते फक्त बाबासाहेबांचे लेकर वाचू शकतात. म्हणून आपल्याला भांडणामध्ये गुंतवून यांनी हा देश डुबवण्याचं काम केलंय. म्हणून देश वाचवण्याची जबाबदारी कुणाची? आपली. देश वाचवण्याची जबाबदारी कुणाची? आपली. देश पण वाचवायचा, आरक्षण पण वाचवायचं.
आम्ही RSS ला सांगतोय, अंगावर येत नाहीत. मोहन भागवत आमचा हक्क जर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला फडणवीस, तर अंगावर आल्यावर शिंगावर घेतल्याशिवाय ही पॅन्थरची अवलाद शांत बसत नाही. एकजुटीने राहा, लक्षात ठेवा. लय तुमच्या माते भडकवतील. सोशल मीडिया बंद करा. सगळे फेक अकाउंट RSSचे आपल्या भावाचे नाहीत. अरे मातंग समाजाचा उमेश दळवी बीड मध्ये त्याच्यावर 30-35 वार करून मारून टाकला मजूर. कोणताच नेता धावून गेला नाही. हा निळा फकडा दीपक केदार तिथं धावून गेला, कुणी आलं नाही. या कालच आलो बिदरच्या बॉर्डरवरून. बौद्ध समाजाची 15 वर्षाची पोरगी 2 वर्षे तिच्यावर रेप करून तिला हळहळ करून मारून तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं. कोणता माईचा लाल तिथं गेला नाही. हा दीपक केदार गेलाय. सोशल मीडियात तुम्हाला आरक्षणाचा वाद दिसतोय, पण रोज कुठं ना कुठं मुस्लिम मारला जातोय, दलित मारला जातोय, आदिवासी मारला जातोय. आणि हे असणारे आपल्याला वेगळ्या ह्याच्यात गुंतवून आपलं अस्तित्व संपवायला निघले. आपलं अस्तित्व वाचवायचंय की नाही ते सांगा. आणि म्हणून भूल तापांना बळी पडायचं नाही. आपला शत्रू RSS, मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस. आरक्षण कोणत्याही परिस्थितीत SC ST एकजूट राहणार. हाच यलगार करत मी महाराष्ट्रात फिरणार आहे. असाच उभा राहणार. स्टेज नको, माईक नको, हार पण आणू नका. पण या उन्हातानात रात्री बेरात्री फिरून एकही थेंब यापुढे माझ्या समाजाचा वाया जाणार नाही, यासाठी मी संघर्ष करणारे आव्हान करतो आणि आरक्षण वाचवण्याचा हा लढा तीव्र करू असं जाहीर करतो.